हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या IGS करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ते आपलं आंदोलन. त्या संदर्भात मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे मित्रांनो. आंदोलनातली जी रूपरेषा काय आहे, आंदोलनामध्ये आम्ही कोणकोणते मुद्दे घेत आहोत, कोणते कोणते घेणार आहोत, ठीक आहे, त्या संदर्भामध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही शेवटपर्यंत पहा, खूप लोकांपर्यंत शेअर करा. कारण का नागपूरला आंदोलन आम्ही करतो आहे म्हणजे काहीतरी आउटपुट, काहीतरी पॉझिटिव्ह, मुलांचा काहीतरी फायदा झाला पाहिजे या हिशोबानं आम्ही करतो आंदोलन, ठीक आहे. त्या संदर्भात मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही मित्रांनो. जो कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. चला, महत्त्वाचं तुम्ही थंबनेल वाचलेलंच आहे. नेमकं मी कोणत्या विषयावर बोललेलो आहे काय नाही ते मूळ आहे. नागपूर आंदोलन जे मित्रांनो 8 तारखेपासून आपलं सुरू होत आहे, ज्यामध्ये हिरिरीनं तुम्ही सहभाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे. सर्व आपण घेतलंच पाहिजे या संदर्भामध्ये. आणि ते आंदोलन करत असताना तिथे 288 आमदार विधानसभेचे, 278 आमदार विधान परिषदेचे, विविध मंत्री, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री दोन्ही हे आपल्याला तिथे भेटतात. त्यामुळे आपल्या मागण्या आहेत तिथपर्यंत पोहोचतील असे या संदर्भात आम्ही आंदोलन करत आहोत. तर या आंदोलनामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, महत्त्वाचे विषय कोणकोणते घेत आहोत. जे 22च्या भरतीमध्ये खूप मुलांचं नुकसान झालेलं आहे, आत्ता होऊ नये या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत. तुम्ही सर्वांनी यावं ही इच्छा आहे. तुम्हाला सांगतो महत्त्वाचे मुद्दे आम्ही कोणकोणते घेतलेले आहोत, ठीक आहे. एकच मिशन, हिवाळी अधिवेशन, ठीक आहे. तर जास्त वेळ घेत न आता महत्त्वाचे मुद्दे सांगतो. पहिला मुद्दा आम्ही घेतला होता, घेतो आहे शाळा समूह योजना. जे 4-5 शाळा एकत्र करून एकच शाळा निर्माण करणं, बाकी शाळा बंद करतात. त्यामुळं खूप शिक्षक आत्रित होतील आणि भविष्यात आपली अघोषितपणे शिक्षक भरती बंद होईल. त्या संदर्भात आम्ही तो मुद्दा घेतलेला आहे 100% ते मागणीसाठी. दुसरा मुद्दा आम्ही घेतला आहे 100% कंत्राटीकरण रद्द करून 100% भरती करावी. म्हणजे कंत्राटीकरण रद्द करून 100% पदभरती करावी. मागच्या 22च्या भरतीमध्ये 80% पदभरतीला मान्यता होती, परंतु आता आम्ही 100% पदभरतीचा म्हणजे मागणी केलेली आहे मित्रांनो, जेणेकरून जास्तीत जास्त जागा कशी येतील त्याच्यावर आपण काम करणार आहे. त्याच्यानंतर पवित्र पोर्टलची नोंदणी आहे, आत्तापर्यंत अजून झालेली नाही आहे. जवळपास 5 जूनला पेपर शेवटचा संपलेला आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे 5-6 महिने झाले. डिसेंबर आता सुरू झालेला आहे, म्हणजे 6 महिने झाले. जवळपास 6 महिने झाले तरी आंदोलन म्हणजे अजून रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली नाही, ठीक आहे. त्या संदर्भात तो पण एक महत्त्वाची आम्ही मागणी घेतो आहे की लवकरात लवकर रजिस्ट्रेशन सुरुवात करावी, जेणेकरून फायदा होईल आणि एज बारचा मुद्दा पण सॉल्व्ह होईल. तेव्हा एज बारचा मुद्दा मी सांगण्याच्या समोर काय आहे ते, म्हणजे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करून त्याच्यामध्ये 1 बिंदू 1 पद हे त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आम्ही घेतो. म्हणजे 1 बिंदू 1 पद म्हणजे एकदाच निवड झाल्यानंतर डबल त्याची निवड होऊ नये. 22च्या भरतीमध्ये एका मुलाची 4-4 वेळेस निवड झाल्यामुळे मेरिट कमी झालेलं नाही मित्रांनो, जसे ते मेरिट राहिलेलं आहे आणि त्यामुळे खूप मुलांचं नुकसान झालेलं आहे. दुसरं आहे आश्रमशाळा, अल्पसंख्याक शाळा, समाजकल्याणच्या ज्या शाळा आहेत, आश्रमशाळा, अल्पसंख्याक शाळा, समाजकल्याणच्या शाळा आहेत, तेथे पवित्र पोर्टलद्वारे भरती करण्यात यावी असं आम्ही ती मागणी घेतलेली आहे मित्रांनो. त्यापैकी एकच आत्ता सध्या विजेच्या स्पेशल ज्या आश्रमशाळा आहेत त्याच्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे निवड करण्यात यावी असं त्यांनी GR काढलेलं 2 दिवसाअगोदर. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, मी टाकलेलं आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर चौथा आहे महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळी येथील जे रिक्त जागा आहेत त्या जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलला देण्यात याव्या. कारण ह्या ज्या महानगरपालिका आहे, नगर परिषदच्या इथे आहेत मित्रांनो, खूप कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती केली जाते, ठेके पद्धतीने शिक्षक भरती केली जाते. उदाहरणामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये जवळपास आता मागच्या वेळेस जवळपास 150 रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने भरलेल्या आहेत. 250 जागा ह्या पिंपरी चिंचवडमध्ये कंत्राटी पद्धतीने भरलेल्या आहेत मित्रांनो. फक्त मराठी माध्यमाच्या बोलतो बरं का, उर्दू, हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या वेगळ्या, ठीक आहे. जवळपास 3 वर्ष झाले कंत्राटी पद्धतीने इंग्रजी माध्यमाचे मुलं बिचारे 20,000-25,000 वरती पुणे महानगरपालिकेमध्ये काम करत आहेत. त्यांचे जर परमनंट झाले तर त्यांना खूप पगार आहे. पण खूप आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये इंग्रजी माध्यमाला जास्त व्हॅल्यू आहे. पहिलीपासून इंग्रजी माध्यम विषय असल्यामुळं इंग्रजी माध्यमाची जागा खूप यायला पाहिजे, ते आम्ही मताचं आहे. आणि मुलांना दर्जेदार शिक्षण कसे भेटेल ते पण गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे तो पण आम्ही मुद्दा घेतलेला आहे. आणि सर्वात आहे कला, क्रीडा, कार्यानुभव, जे विशेष शिक्षक आपण ज्यांना म्हणतो, 2012पासून जवळपास 10-12 पासून अघोषितपणे त्यांची भरती बंद होती. त्यांना बिंदू दाखवलेले नव्हते, खूप पद्धतीनं त्यांची भरती थांबलेली होती. पण नवीन क्रीडा धोरण लागू केल्यामुळं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मुलांचं सर्वांगीण विकास व्हावा शिक्षणासोबत या उद्देशाने कला
क्रीडा कार्यानुभव शिक्षकांची विशेष भरती करण्यात यावी, त्याच्यामध्ये विशेष पद्धतीने त्यांना स्थान देण्यात आले. त्यामुळं त्यांची भरती जास्तीत जास्त जागाची कशी होईल हा मुद्दा आम्ही महत्त्वाचा घेतलेला आहे मित्रांनो. जेणेकरून हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत येणाऱ्या आपल्या भरतीच्या संदर्भामध्ये. उदाहरण सांगतो, जर 2022च्या भरतीमध्ये 1.1 पद राहिलं असतं तर खूप मेरिट कमी आलं असतं. तशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही तो मुद्दा आंदोलनामध्ये घेत आहोत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मी ओघमध्ये महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहे. शेवटचा मुद्दा आहे, जे मित्र लागलेले आहेत शिक्षण सेवक, त्यांना 20,000 ज्युनियर कॉलेजवर, 18,000 16,000 अशा पद्धतीने पगार आहे. 16,000 प्राथमिकला भेटते. त्यामुळं हे जे 16,000मध्ये आत्ता महागाईमध्ये काहीच होत नाही मित्रांनो. त्यामुळं त्यांना शिक्षण सेवक कमी करण्यात यावा कालावधी आणि पगार म्हणजे समान काम समान वेतन या पद्धतीने त्यांना पगार देण्यात यावी. हे एक आम्ही शेवटचा मुद्दा घेतलेला आहे. म्हणजे एकूण असे महत्त्वाचे 7 मुद्दे आहेत मित्रांनो. आणि बाकीचे तर मुद्दे आहेतच. बाकीचे मुद्दे कोणकोणते आहेत तर ते खूप घेणार आहे, म्हणजे वेळेनुसार तुम्हाला सांगण्यात येईल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी नागपूरला यावं अशी विनंती आहे. म्हणजे कसे खूप दुसरे कोणकोणते महत्त्वाचे आहेत, जसं रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ते लवकर सुरू झाली. तर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली असताना खूप नियम आहेत. कसे की 14 मे 2025च्या नंतर 14 मे 2025च्या नंतरचे डॉक्युमेंट्स ग्राह्य धरण्यात येऊ नये. शैक्षणिक पात्रता जर तुम्ही ग्राह्य धरत नसेल तर इतर पण कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येऊ नये. अपवाद आहे NCLमध्ये कसं आहे मित्रांनो, 14 तारीख त्यांनी त्यांच्या बुलेटिनमध्ये दिलेली आहे. 14 तारखेपर्यंत तुमचं जे आपण तहसील कार्यालयामध्ये कधी म्हणजे डॉक्युमेंट्स जमा करत असताना एक स्लिप भेटत असते. तर स्लिप तिथं तुमच्याकडे 14 तारखेच्या अगोदरची असेल तर तुम्हाला ती ग्राह्य धरण्यात येईल, ती कोणतेही असेल त्या संदर्भामध्ये. त्यामुळं डॉक्युमेंट्सचा खूप इश्यू आहे. त्यामुळं ती एक मागणी रजिस्ट्रेशनच्या नंतर आम्ही ती घेणारच आहोत. पण आता सध्या तरी हे महत्त्वाचे मुद्दे आम्ही घेतो. आणि समांतर आरक्षणाचं काही मुलांचे प्रश्न होते म्हणून ते विचारलं. समांतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये 14 मे 2025च्या नंतरचे डॉक्युमेंट्स ग्राह्य धरण्यात येऊ नये यासाठी आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल तेव्हा आम्ही हा मुद्दा नक्की घेऊ मित्रांनो. कारण का आता तरी आम्ही ते घेतोच आहे. म्हणजे महत्त्वाचे फॅक्टवर आपण काम करण्यासाठी म्हणून नागपूर आंदोलन आम्ही करतो आहे. आणि या आंदोलनामध्ये 1.1 पद असेल, कंत्राटीकरणचा असेल, शाळा समूह योजना असेल, समांतर आश्रम शाळेच्या यांचे शिक्षक भरती असेल, त्यानंतर महानगरपालिका नगर परिषदेच्या जागा असतील, या सर्व जागा संदर्भात आम्ही आंदोलनामध्ये घेत आहोत मित्रांनो. त्यामुळं तुम्ही येणं अपरिहार्य आहे, अदरवाईज कोणीही काही करू शकत नाही. त्यामुळं तुम्ही जर आलात तरच जास्तीत जास्त आपली आंदोलनाची धार होईल आणि शासन दरबारी हा आपला मुद्दा जाईल. कालच संदीप कांबळे सर आपल्या यूट्यूब लाईव्हवर आले होते, आम्ही सोबतच काल होतो. त्या संदर्भात त्यांनी पण तुम्हाला आवाहन केले. परत व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते आहे, परत माहिती देण्याचे कारणच हे आहे की तुम्ही ॲक्टिव्ह झालं पाहिजे, तुम्ही आलं पाहिजे. खास करून विदर्भातील मी मुलांना आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त आंदोलनात या. आपल्या मागण्या हे आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचण्याचा प्रयत्न करता येईल त्याच्यावर आपण काम करूया मित्रांनो. अदरवाईज जर तुम्ही घरी राहिलात तर काही शक्य होऊ शकत नाही. नंतर रडत बसण्याची वेळ येते. कारण का अभी नाही तो कभी नाही. कारण का प्रत्येक माध्यम असेल, उर्दू माध्यम आहे, मराठी माध्यम आहे, हिंदी माध्यम आहे, कन्नड माध्यम आहे, प्रत्येक माध्यम आणि विशेष शिक्षक आहे. तुम्ही तुमचे प्रतिनिधी जर तिथं आले तर आपला तो मुद्दा घेता येईल ना. हे कॉमन गोष्टी कशा असतात माहिती का, मराठी माध्यमाचा टक्का जास्त आहे, पण इतर माध्यमाचे जर मुलं आले तर त्याचा फायदा होईल. अदरवाईज कसं असते, काही गोष्टी असतात टेक्निकली ते तुम्हाला आल्याच्यानंतर कळेलच. त्यामुळे तुम्हाला पण लक्षात येईल की जागा आणण्यासाठी किती झगडावं लागते. त्यामुळं सर्वांना मी आवाहन करतो, सर्वांना विनंती करतो आहे, माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मच्या सर्व माध्यमातून सर्व जे यूट्यूबवर मार्गदर्शन करतात त्यांना आवाहन विनंती करतो की तुम्ही पण या आंदोलनाचं माहिती सर्वांना द्यावी, जेणेकरून मुलं जास्तीत जास्त येतील. आणि खूप अवघड आहे, आपल्या आत्मसन्मानासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, म्हणून आंदोलन करतो आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही येत नसाल, काही महिला त्यांची काही समस्या, फॅमिली समस्या असतात, लहान बाळ असते, तर तुम्ही त्यांनी येत नसेल तर एक्सेप्शन केसमध्ये, अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्ही आर्थिक मदत करा. आर्थिकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप लिंक टाकणार आहे. त्या लिंकमध्ये तुम्हाला स्कॅनर टाकणार आहे. नशीश चव्हाण सर आहेत, खूप चांगलं नियोजन केलेलं आहे नागपूर आंदोलनामध्ये. मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो ना, आता तुम्ही फक्त या, तिथं राहण्याचा खर्च, राहण्याची सर्व तयारी झालेली आहे, जेवणाची तयारी झालेली आहे, नाश्त्याची तयारी झालेली आहे, सर्व रेडी. फक्त तुम्ही नवरदेवासारखं येऊन मांडवामध्ये बसायचं. बाकी सर्व अक्षता घालण्यापासून ते अक्षता टाकण्यापासून ते सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही करणार आहोत. ठीक आहे, तुम्ही फक्त नवरदेवाने येऊन बसा. ठीक आहे, तुमचं मेकअपचं सामान मेकअप पण आम्हीच करू, म्हणजे भरतीसाठी.
म्हणजे एक जस्ट मजाकची गोष्ट, पण एडिंग म्हणजे सिरियस घ्या मित्रांनो या विषयाला. तुम्ही आता अजूनही वेळ गेलेली नाही. आज म्हणजे जवळपास 6 तारीख आहे, उद्या 7 आहे, परवा 8पासून आपलं आंदोलन सुरू होते. अजून उद्या तुम्ही जरी निघाले तरी तुम्ही परवा पोहोचू शकता, सकाळी पोहोचा. त्यामुळं आणि हे खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. यशवंत स्टेडियम धंतोलीला आंदोलन आपलं सुरू होणार आहे 8 तारखेला, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये खूप मुद्दे आहेत. तुम्हाला अजून मी सांगतो आहे, जर हे नाही झालं, गुणवत्तापूर्व शिक्षण जर विद्यार्थ्यांना नाही भेटलं, जिल्हा परिषद जरा बंद झाल्या, कारण का मित्रांनो शाळा चालू करणं खूप अवघड आहे, बंद करणं खूप सोपं आहे. शिक्षणाधिकाराची एक ऑर्डरनं शाळा बंद होते, पण चालू करण्यासाठी खूप लेंदी प्रोसेस आहे मित्रांनो, खूप कठीण आहे, किचकट आहे. त्यामुळं तुम्ही सहज विचार करा. सर्व पालकांना पण विचार करतो की तुम्ही पालकांना घेऊन या. जे कोणी अनसिक्युअर वाटते तुम्ही पालकांना घेऊन या. तुम्हाला पण लक्षात येईल की खूप किती स्ट्रगल आहे या संदर्भामध्ये. त्यामुळे जे 2022मध्ये झालेल्या चुकामध्ये आता दुरुस्ती होऊन जर जागा येत असेल तर खूप महत्त्वाचं आहे. कारण का 1 बिंदू 1 पद नसेल तर काही अर्थ नाही मित्रांनो. एकाच मुलाचं 4 वेळेस सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे असे खूप नियम आहे, ते आपण बाजूला सारण्यासाठी ह्या गोष्टी करत आहोत. म्हणून तुम्ही आंदोलन यावं, हाच माझा उद्देश आहे, म्हणजे माझी इच्छा आहे. आपण सर्व मिळून येऊ. मी स्वतः येतो आंदोलनाला, तुम्ही पण यावं, ही माझी इच्छा आहे. कारण का कसं आहे, प्रत्येकजण जर आपण सिरियस होऊन जर असं काम केलं तर सर्वजण आपण लागू. अदरवाईज नंतर रडत बसण्याची वेळ येणार आहे. नंतर तुम्हाला कोणीतरी लढतोय, कोणीतरी करते असं जर तुम्ही ठरवलं तर तुमच्यासोबत कोणीच येणार नाही. नंतर वेळ निघून गेली की नंतर पश्चाताप करण्याशिवाय काही अर्थ नाही. त्यामुळं तुम्हाला हेच सांगतो आहे वेळ तर त्याचा सदुपयोग करा. आता नंतर असं होऊ नये की हारल्याच्या नंतर की मी लढून हारलो आहे. लढून हारण्यात मजा आहे. रणांगणामध्ये जेव्हा आपण लढतोय तेव्हा डू ऑर डाय दोनच ऑप्शन असतात, करा किंवा मारा. महात्मा गांधींनी 1942मध्ये शेवटी अहिंसावादी धोरण असताना सुद्धा करा किंवा मरा, करो या मरो असे त्यांनी स्लोगन दिलेलं होतं, ठीक आहे. त्यामुळं महात्मा गांधी यांनी जे अहिंसेचं प्रतीक सांगितलं, शेवटी त्यांनी इंग्रजांना पळवण्यासाठी जेव्हा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे स्ट्रगल केलेलं आहे मित्रांनो, त्या संदर्भात त्यांनीच ही आपल्याला आंदोलनाची दिशा महात्मा गांधी यांच्या विचारातून आपल्याला भेटलेली आहे. त्यामुळं त्यांच्या विचारांचं अनुसरण करून आपण आंदोलन करत आहोत. हिंसक पद्धतीने आंदोलन होणार नाही आणि कोणत्याच पद्धतीने आंदोलन होणार, एकदम शांततेनं, एकदम शासनाला आपली मागणी कशी पटेल त्या संदर्भात आंदोलन होईल. कोणाचंही नुकसान होणार नाही असं आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यामुळे तुम्ही कृपया करून सर्वांनी यावं, हीच माझी इच्छा होती मित्रांनो. जो कोणी नवीन असेल चॅनलला हे सबस्क्राईब करा आणि ही माहिती खूप मुलांपर्यंत पोहोचवा. कारण का आंदोलनाची दिशा काय आहे, हे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते तरी मुलांना कळतील मित्रांनो. मी थांबवतो. धन्यवाद.